दादा खूप दिवसांपासून जागा शोधत होते, मग त्यांना एक जागा आवडली, त्यांनी टोकन केलं आणि लगेच आपली व्हिजिट बुक केली. त्यांनी त्या एरियाचा सर्वे ऑलरेडी करून ठेवला होता, तिथं का करायची याच्यासाठी त्यांचे खूप सारे रिझन्स होते त्यांच्याकडे. मग गेल्यानंतर आपण डिटेलमध्ये चर्चा केली, त्यांना विचारलं, तर त्यानंतर मग आपल्याला गोष्टी लक्षात आली की त्यांनी हा स्पॉट का चूज केला. मग आपण त्यांना डिटेलमध्ये सांगितलं की तिथं काय काय करू शकतो, त्याचं आपण त्यांना लेआउट बनवून दिलं की किचनमध्ये आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत असं सगळं त्यांना डिटेलमध्ये आपण काढून दिलं. त्याच्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर आत्ताच डिजिटल मार्केटिंग चालू करायला पाहिजे याबद्दल पण आपण त्यांना गाईड केलं. याच्यानंतर सर बघायला गेलं तर नाव काय ठेवायचं याच्यावरती चर्चा झाली. सेटअप कॉस्ट किती लागणार आहे, टोटल अमाऊंट आपल्याला किती लागणार आहे यामध्ये पण आपण त्यांना गाईड केलं. त्याच्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर स्टाफ काय काय लागतोय, टायमिंग कसा असला पाहिजे, ऑपरेशनल टाइम सकाळी किती वाजता चालू होतोय, रात्री किती वाजेपर्यंत, मेन्यू काय ठेवायचं आहे, प्राइसिंग काय ठेवायचं, हे सगळं आपण त्यांना डिटेलमध्ये काढून दिलं. बाकी त्यांचे छोटे मोठे खूप सारे क्वेश्चन्स होते. आपण 3 ते 4 लाखाचा सेल्स कसा देतो त्याबद्दल आपण त्यांना गाईड केलं की अशा प्रकारे आपण 3 ते 4 लाखाचा सेल इझिली क्रिएट करू शकतो, जो की आपण पहिल्यापासून करत आलोय मागच्या काही वर्षांपासून, आणि तुम्ही करा. आणि याच्यात अजून वाढ खूप जास्त होत जाते. हा एक 3-4 लाख म्हणजे बेसिक आहे. यामध्ये त्यांना त्या गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यांची अजून म्हणजे इच्छा चांगली झाली की बाबा आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. अशा सगळ्या गोष्टींमध्ये डिटेलमध्ये चर्चा करून आपण त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.